जरा तरी फरक आहे का बघा. That picture is for marketing purpose only, in misleading branding और false advertisement के तौर पे देश का युवा इन ड्रिंक्स को ये सोच के कंज्यूम करता है कि ये हेल्दी है और हे भारतामध्ये तर नाहीये, पण जपानमध्ये अन्न सुरक्षा कायदा इतका कडक आहे की इथे तुम्ही साधं एखादं बिस्किटचं पाकिट घ्या, यावरती जसं चित्र दाखवलंय तसं तुम्हाला पदार्थ जर आतमध्ये नाही मिळाला तर त्या कंपनीवर थेट कारवाई होऊ शकते. इथे प्रत्येक गोष्टीची पॅकेजिंग तुम्हाला अशी पाहायला मिळेल. पदार्थ आतमध्ये आहे तशीच त्याची ॲडव्हर्टाइजमेंट केलेली आहे. अगदी साईज, रंग, प्रत्येक गोष्ट जी आहे. मध्ये ग्राहकाला एखादी वस्तू जर विकत घ्यायची असेल ना तर सगळी माहिती वाचत बसावी लागत नाही. जी ॲडव्हर्टाइजमेंट केलेली आहे तीच इतकी पूरक असते की त्यावरून आपल्याला कळतं की सामानामध्ये किती प्युरिटी आहे, किती भेसळ आहे. फळांचा गर किंवा फळांचा रस तुम्ही 100% वापरत नसाल तर असं कापलेलं फळ दाखवण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये. आपल्याला सफरचंद दिसतंय म्हणजे यामध्ये 100% सफरचंद वापरलं आहे. थोडा तरी फरक दिसतोय का बघा तुम्हाला. साईज, रंग, अगदी प्रत्येक गोष्ट जी आहे ती अप टू डेट आहे. कुठलाच तुम्हाला फरक इथे दिसणार नाही.